गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। आज हम जा रहे हैं लोहगढ़ फोर्ट। तो ये है मेरी बहन, जो कि आपको तो पता ही है। तो अभी हम निकल चुके हैं गाइस, तो स्टे ट्यून एंड वॉच आगे का वीडियो। ये हमने किया है बुक कैब और हम जा रहे हैं पुणे स्टेशन। वहाँ से लोनावाला का लोकल ट्रेन कैच करेंगे मालवणी जंक्शन के लिए। तो मैं दिखाती हूँ आपको कि कौन सा ट्रेन है। फ्रेंड्स, आम्ही पोचलो आहे पुणे जंक्शनला। इथे आम्ही आता लोणावळ्याला लोकल कॅच करणार आहोत 9:57ची, जे की आता आम्ही वेट करत आहोत। आता टाईम सध्या झालेला आहे 9:42, जे की टाईमवरच राहील लोकल। तर आता आम्ही पोहोचूया 1 घंट्यात मालवणी जंक्शनला। तर बघूया आपण किती वेळात पोहोचू। पण त्यात आम्हाला बजेट ट्रिप करायची होती म्हणून आम्ही काढलेली आहे काय फर्स्ट क्लास नाही, सेकंड क्लास तिकीट। आमचं झालेलं आहे 45 बजेटच्या बाहेर होतं। आणखी आम्हाला कुठेही एक्सप्लोर करायचं। हां, जे की आम्हाला पडत होतं किती 190 आय गेस पर पर्सनला। 190 हां, पर तिकीट पडत होतं 190ला। आणि आम्ही सेकंड क्लास काढलेलं आहे, जे की आम्हाला पडलेलं आहे 45 रुपीजमध्ये, नाही किती 30 रुपीजमध्ये येणं जाणं, म्हणजे की 15 रुपये तिकीट पडलेली। सो गाईज, आम्ही एक्सप्लोअर करतोय हे आता लोहगढ़ फोर्ट। बघूया पुढे काय होतं। तुम्हाला माझा बॅकग्राऊंड आवाज येतच असणार आहे, कारण मी आहे रेल्वे स्टेशनला। मी तुम्हाला दाखवते की कसं आहे। हे आमचं तिकीट आहे, जे की तुम्ही बघू शकता, दर आहे 90 रुपीज आणि आम्ही काढलेलं आहे रिटर्न। बघू शकता हे आहे पुणे रेल्वे स्टेशन। इथे की लोकलसाठी गर्दी आहे, दूरपर्यंत इथे लोक उभे आहेत। गाइस, ये ट्रेन है टाइम पे, आप देख सकते हो कि कितना भीड़ हो चुका है ट्रेन में। मी खूप गर्दीत बसलेला आहो लोकल ट्रेनमध्ये आणि मी तुम्हाला दाखवते तेजू आहे फोनवर। शकता गाइस तुम्ही, हे आहे तेजू, जे की जशी ट्रेनमध्ये बसली की फोन चालू केलेला आहे। ब्रेकफास्ट आणलेला तेजूने नाटक करून फेकून दिलेला आहे। आम्ही 20 रुपयाचा पोहा घेतले, नाही 20 रुपयाचा पोहा घेतला, तेजूने फेकून दिलेला अक्षरशः, जे की तिला व्हॅल्यूच नाही आहे की काय खाते, कशाला पैसे कमवते। तुम्हाला मी भेटते आता जेव्हा आम्ही पोहोचेल मालवणी जंक्शनला। तिथून आम्हाला काय ऑटो कॅच करावं हो मालवणी जंक्शनला। हे तुम्ही पाहू शकता इथला व्ह्यू सगळं काही। जंक्शन पहुंच गए। ये तेजू आप देख ही सकते हो वीडियो में, तेजू कैसे चल रही है आगे आगे। तुम्ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर आले तर तुम्हाला या साईडला हा बोर्ड जो आहे तिथे तुम्हाला हेच आम्ही पोहोचलेलो आहोत मालवणी जंक्शनला आणि बेसला। आता आम्ही करायला हे ट्रेक्स आहे, हे की तुम्हाला दाखवतो। तेच तुम्हाला ऑटो जर बुक करायचं असेल तर ते इथून भेटून जाईल। आणि हे आहे एंट्री पॉईंट, इथून बघू शकता। आणि आम्ही चाललो आहे चालत। हे आहे तेजू, एनर्जेटिक तेजू। आता फक्त तुम्हाला दिसेल फक्त 15 मिनिटं, त्याच्यानंतर आपण बघू शकतो 15 मिनिट नंतर की तेजूची एनर्जी कशी होते। बार्गेनिंग करून करून ऑटो केलेला आहे 300 रुपयाला आहे आम्हाला, जे की आम्हाला पहिले होतं 600 रुपये बोलले होते। आता आम्ही तुम्हाला दाखवतो, बघू शकता आम्ही चाललेलो आहोत। हा आहे व्ह्यू, इथे ट्रॅफिक जाम झालेलं आहे असं वाटतं, पण रोडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे सिंगल रोड चालू आहे सध्या, हे तुम्ही बघू शकता। चालतही जाऊ शकता, असं नाही आहे की तुम्हाला ऑटो करावं लागेल। ज्याच्याने ट्रेक होऊ शकतो तो 60 किलोमीटर चालत जाऊ शकतो। हे पूर्ण घाट आहे, मी तुम्हाला दाखवू शकते। हे जे तुम्हाला पाणी वगैरे दिसत आहे हे आहे मान्सूनमुळे, कारण की मान्सूनमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्या फोर्ट्स वगैरेकडे पाणीच राहतं आणि हे व्ह्यू अतिशय सुंदर राहतो, हे तुम्ही अक्षरशः डोळ्यांनी पाहू शकता। आम्ही आता पोहोचलेलो आहोत लोहगढ़ फोर्टच्या स्टार्टिंग पॉईंटला, जिथून की ट्रेक स्टार्ट होणार आहे। लोहगढ़ फोर्टला अक्षरशः सगळीकडे स्टेप्सच आहे, सो ट्रेकिंग इज इझी अँड मिड लेवल ट्रेकिंग। आणि हा लास्ट स्टॉप आहे ॲटोचा, जिथे ॲटो स्टॉप होऊन जाईल, इथून तुम्हाला जावं लागेल। इथून आमचा ट्रेक स्टार्ट झालेला आहे आणि एनर्जी तर तुम्ही बघूच शकता ट्रेकिंगच्या स्टार्टिंगला कशी राहते।
हा ट्रेक सर्वात इझी आहे, जो की स्टार्टिंगला जे लोक बिगिनर्स आहेत ट्रेकिंगसाठी ते लोक कोरीघाट, लोहगड इकडे जाऊ शकतात. लोहगडसारखंच कोरीघाट आहे जिथे की स्टेअर्स भेटेल तुम्हाला, आणि या स्टेअर्सवरून व्ह्यू अतिशय सुंदर तुम्ही बघू शकता. पावसाळ्यामुळे सगळीकडे कसं पूर्ण हिरवं इथून आहे किल्ल्याचा मेन एंट्रन्स, जे की निसर्ग खूप सुंदर आहे महाराष्ट्रामध्ये ट्रेकिंगसाठी. तुम्ही जेव्हा 80 ते 100 पायऱ्या क्रॉस करता तेव्हा हा व्ह्यू तुम्हाला फोर्टचा दिसेल, जो की बाहेरून आहे. या फोर्टला 4 दरवाजे आहे आणि सर्वात मेन दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा आहे, जो की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा पहिला एंट्रन्स गेट आहे जिथून की तुम्ही फोर्टमध्ये एंट्री करत आहे. जसं तुम्ही फोर्टमध्ये एंट्री करसाल तिथे तुम्हाला एक तोफे दिसेल, जे की राईट साईडला आहे. आणि इथे तुम्ही बसू वगैरे काही शकणार नाही, कारण तो ऑलरेडी तिथे नोट्स लावलेले आहे. सो इथून ट्रेक स्टार्ट झालेला आहे. हा आहे दुसरा दरवाजा, जो आहे नारायण दरवाजा, जो की तुम्हाला दिसतच आहे. हा आहे सेकंड नंबर. हे जे माझ्या मागचा दरवाजा आहे तो आहे नारायण. हा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला नारायण दरवाजावर गेल्यानंतर एंटर केल्यावर ह्यावरून तुम्हाला हा अतिशय सुंदर व्ह्यू दिसेल, जो की गणेश दरवाजाचा व्ह्यू आहे पूर्ण खालचा, जे की तुम्ही पाहू शकता. पावसाळ्यामुळे सगळीकडे पूर्ण हिरवगार आहे आणि पावसामुळे पूर्ण धुक्कं दिसत आहे. माझ्या मागे सुद्धा तुम्हाला क्लिअर विजन दिसणार नाही, आणि हे पावसाळ्यात राहतच मोस्टली तुम्हाला. पावसाळा असल्यामुळे स्टेअर्सवर पाणी राहतं. माझ्या तुम्हाला मागे दिसत आहे ते आहे धान्यघर त्या जमान्याचं. ते पूर्ण धान्यपेटी आहे जिथे की धान्य स्टोअर केलं जातं. पावसामुळे इथे स्लीप व्हायचे खूप चान्सेस राहतात स्टेअर्सवर, कारण की पूर्ण पावसाळा असल्यामुळे सगळीकडे हिरवगार आहे आणि स्लिपरी होऊ शकते, कारण की पाणी सतत पडत आहे पावसामुळे, आणि स्टेअर्सवरही पाणी राहतं. सो त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही उतरा आणि चढा स्टेअर्स. आणि हा आहे महाराजा दरवाजा, जो आहे 4थ्या नंबरचा, जिथे की एंड होतो लोहगड फोर्टचा. हा आहे एकदम फोर्टचा लास्ट व्ह्यू, जिथे की तुम्हाला आता बॅनरवर तर स्ट्रक्चर्स वगैरे तर दिसतच असेल क्लिअरली की कसं फोर्ट आहे आणि कधी बांधलेलं आहे आणि कशासाठी, हे सगळी माहिती या बोर्ड्सवर दिलेली आहे. हा आहे टॉप व्ह्यू, जो की तुम्हाला एकदम लास्ट व्ह्यू आहे, जो की फोर्टवरचा जो दिसेल. पण आता पूर्ण अंधकारच दिसत आहे, कारण की पूर्ण दिसतं. हे पूर्ण तोफे आहे, जिथे की हा आहे लोहगड फोर्टवरचा व्ह्यू, जिथे की तुम्हाला दिसतच आहे सगळीकडे हिरवगार आहे, कारण की आता मान्सून चालू झालेलं आहे महाराष्ट्रात. आम्ही फोर्टच्या खाली आलेलो आहोत आणि डायरेक्ट आता तुम्हाला नाश्ता करतानाच भेटत आहोत. आणि पहाडावरची मॅगी तर तुम्हाला माहितीच आहे, खूप मस्त राहतं. मी लोहगडवरून खाली आलेलो आहो. आता आम्ही चाललेलो आहो, कुठे चाललेलो आहो? हां, भाजा केव्स, भाजे लेणी, काय माहिती भाजे लेणी आहे पण ते हां. तर मी तुम्हाला इथून बघा, स्ट्रेट डायरेक्शनला आहे लोहगड फोर्ट आणि लेफ्ट डायरेक्शनला आहे विसापूर. मला असं वाटते अंदाजे इथे स्टेअर्स असेल जवळपास 100 ते 150. हा आहे भाजे लेणी केव्स, जो की तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये. काही आम्ही आलो आहोत तिसऱ्या स्पॉटवर, जे की मी तुम्हाला दाखवणार. हा होता आमचा थर्ड स्पॉट, भाजे धबधबा, जे की भाजे वॉटरफॉल. पण मला असं वाटतं की पावसाळ्यात तुम्ही काळजीपूर्वक जावे पाण्याच्या ठिकाणी स्वतःच्या रिस्कवर. तर वर चढण्याची हिंमत करू नये, खालूनही तुम्ही
गाईज आम्ही पोचलो होतो 7 वाजता शिवाजीनगर रेल्वे स्टेशनला, जे की आम्ही लोकल पकडून आलेलो होतो. आणि इथे हा ब्लॉग संपत आहे. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आणि हा माझा पहिला ब्लॉग होता जो की मी शूट केलेला आहे, पण खूप काही मिसिंग होतं जिथे की खूप पाऊस तिथे आम्ही शूट करू शकलो नाही. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड कमेंट, लाईक अँड शेअर माय व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग अँड स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट.